नमस्कार, हिरा वेल्थ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. गेले काही व्हिडिओमध्ये आपण जो खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही आपले सर्वप्रथम आपले आभारी आहोत. आपल्या हिरा वेल्थ या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये कमेंट द्या, जेणेकरून आपण नवनवीन व्हिडिओ त्या रिलेटेड बनवूया. आजचा आपला जो टॉपिक आहे मित्रांनो, तो आजचा टॉपिक आहे ट्रेडिंग व्ह्यूचा हिटमॅप. हा आपल्या ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टरसाठी कशा पद्धतीने महत्त्वाचा एक घटक होऊ शकतो आणि आपण कमी वेळेत जास्त डेटा कसा अनालिसिस करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. चला लाईव्ह सुरू करूया. सर्वात प्रथम मित्रांनो, आपण आपल्या tradingview.com ह्या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर आपणाला त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स हा ऑप्शन येतो. तुम्ही लॉग इन करा तुमच्या ईमेल आयडीनी. फ्री व्हर्जन सुद्धा तुम्ही युटिलाइज करू शकता. प्रोडक्ट्स मध्ये गेल्यानंतर सुपर चार्ट्स आणि त्याच्या खाली इंडिव्हिज्युअल टूल्स मध्ये आपणाला स्क्रीनर्स हे बटन मिळतं. आता आपण हे जे स्क्रीनर्स हे बटन पाहिलं तर या स्क्रीनर्सच्या बटन मध्ये आपणाला इकडे स्टॉक स्क्रीनर मध्ये स्टॉक्स, ETF, बॉन्ड्स, क्रिप्टो कॉइन, CX पेअर्स, DX पेअर, क्रिप्टो पेअर्स असे आपल्याला स्क्रीनर्स मिळतात आणि त्याच्याच खाली आपल्याला हिटमॅप हे ऑप्शन मिळतं. मग हिटमॅप मध्ये आपण स्टॉकचा हिटमॅप, ETF हिटमॅप आणि मेन म्हणजे क्रिप्टोचा सुद्धा हिटमॅप आपण ह्याच्यामधून बघू शकतो. आता जर सर्वात पहिल्यांदा आपण बघायला गेलो तर इथून आपण स्टॉक्सचा हिटमॅप हा आपण समजून घेऊया. आपण जर स्टॉकच्या हिटमॅप मध्ये गेलो मित्रांनो तर सर्वात पहिल्यांदा जो हिटमॅप येतो तो अमेरिकन स्टॉक मार्केटचा येतो. तो आपण चेंज करून इंडियन स्टॉक मार्केटला करणार आहोत. मग आपण इथे जर तुम्ही बघितलं तर S&P 500चा जो हिटमॅप आहे जो ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे त्याच्याऐवजी आपण जर क्लिक केलं आणि तिथून आपण जर इंडिया केलं तर आपल्याला ऑल इंडियन कंपनीचा हिटमॅप इथून आपण लावू शकतो. निफ्टी 50 इंडेक्सचा हिटमॅप लावू शकतो. निफ्टी 500 कंपनीचा लावू शकतो. निफ्टी नेक्स्ट 50चा लावू शकतो. सेन्सेक्सचा लावू शकतो. सो सुरुवात आपण करूया निफ्टी 50 इंडेक्सच्या हिटमॅप पासून. आता जर निफ्टी 50च्या इंडेक्सच्या हिटमॅप वरती आपण जर क्लिक केलं तर सर्वात पहिल्यांदा हा जो हिटमॅप आहे तो आपल्याला निफ्टी 50च्या 50 कंपन्यांचा इथून आपल्याला पाहायला मिळतो. आता ह्याच्यामध्ये सुंदर अशी गोष्ट आहे की आपण इथून निफ्टी 50 इंडेक्स, मार्केट कॅपिटल आपण फिल्टर लावू शकतो की मार्केट कॅपिटल मध्ये कशा पद्धतीने हवा आहे किंवा त्यांचे नंबर ऑफ एम्प्लॉईज नुसार, PE रेशो नुसार. आणि इथं महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे परफॉर्मन्सचा. आता जर इथं तुम्ही परफॉर्मन्सच्या बटनवरती गेला तर त्याचा मागच्या 1 तासामध्ये काय चेंज झाला, किती पर्सेंटने चेंज झाला ते बघू शकता. 4 आवर्स मध्ये किंवा 1 डे मध्ये, प्रिव्हियस डे क्लोजिंग टू आता सध्या रिसेंट मध्ये, वीकली मध्ये बघू शकता परफॉर्मन्स, मंथली बघू शकता, 3 मंथचा बघू शकता, 6 मंथ बघू शकता, इयर टू डेट बघू शकता, परफॉर्मन्स इयर बघू शकता. प्री मार्केटमध्ये सकाळी काय चेंज झाला ते बघू शकता. पोस्ट मार्केटमध्ये काय झाला, अशा पद्धतीने गॅप अप गॅप डाऊन पर्सेंटेज बघू शकता. आता फॉर एक्झाम्पल आपण परफॉर्मन्स डेलीचा चेक करूया. आता ह्याच्यामध्ये आला की आपण इथून सेक्टर्स पण वेगवेगळे लावू शकतो आणि मेन म्हणजे इथे टोगल ऑप्शन वरती क्लिक केलं तर तुम्हाला इथून हे टोगलचे ऑप्शन्स येतात. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर सर्वात पहिल्यांदा जर तुम्ही बघायला गेला तर रिलायन्स, आजच्या जे काही निफ्टी 50च्या 50 कंपन्या आहेत त्याच्यामध्ये रिलायन्सचा स्टॉक 1.81% गॅप अप आहे, पॉझिटिव्ह मध्ये आहे, बुलिश मध्ये आहे. NTPC 4.5% आहे, पॉवर ग्रिड 3.48% आहे, BEL 2% आहे आणि अगदी कमी स्टॉक्स हे निगेटिव्ह मध्ये, जे रेड आहे ते निगेटिव्ह मध्ये. ट्रेंड -1.80% खाली आहे, M&M -0.96% खाली आहे, टायटन -2.53% खाली आहे. अशा पद्धतीने तुम्ही ह्या हिटमॅपचा वापर करू शकता. आणि मेन ऍडव्हान्टेजेस गोष्ट अशी आहे की त्यांनी सेक्टोरियल पण दिलेला आहे, जसं की एनर्जी सेक्टर, टेक्नॉलॉजी सेक्टर, कन्झ्युमर ड्युरेबल, हेल्थ टेक्नॉलॉजी, युटिलिटीज, डिस्ट्रीब्युशन आणि इथून तुम्ही पर्सेंटेज वाईज सुद्धा बघू शकता. जर तुम्हाला आज कोणते स्टॉक 3% पेक्षा वरती आहेत निफ्टी 50 मधले बघायचं तर एक बघू शकता. तुम्हाला जर इथून ऑल कंपनी हव्या असतील तर तुम्ही इथून ऑल कंपनीचा पण हिटमॅप लावू शकता. आता फॉर एक्झाम्पल मी इथून -3, -2, -1, 0, 1% आणि 2% काढलं तर आज निफ्टी 50 मधल्या 3%च्या वरती
किंवा मोर दॅन 2% च्या वरती ज्या कंपन्या आहेत त्यांचा तुम्ही हिटमॅप इथून बघू शकता. जसं की आयशर मोटर आहे, पॉवर ग्रिड आहे, एनटीपीसी आहे, एससीएल टेक आहे, टेकेएम आहे, बजाज फिनसर्व आहे, ऍक्सिस आहे, एसबीआय आहे, कोटक बँक आहे. अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. जास्त निगेटिव्ह मध्ये कोण आहेत किंवा 0 to 1% मध्ये कोण आहेत, 1 to 2% कोण आहे, 2 to 3% कोण आहे, निगेटिव्ह -1% कोण आहे, निगेटिव्ह -1 to 2% कोण आहे, निगेटिव्ह -2 to 3% कोण आहे ते बघू शकता. आता ह्याच्यानंतर जर तुम्हाला सेक्टरमध्ये बघायचं असेल तर त्या सेक्टरमध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्या सेक्टरच्या ज्या काही कंपनीज आहेत त्याच्यामध्ये जसं की कुठल्या कुठल्या कंपनी वर आहेत, कुठल्या कुठल्या कंपनी खाली आहेत, त्याही गोष्टी तुम्ही इथून चेक करू शकता. अशा पद्धतीने हा जो निफ्टी 50चा हिटमॅप तुम्ही वापरू शकता. आता थोडक्यात जर इथून तुम्ही आणखीन जर सर्व सेक्टर लावले, जसं की बाबा ऑल इंडियन कंपनीज लावलं किंवा निफ्टी 500 कंपनीज लावल्या, तर निफ्टी 500 कंपनीज वरती जर क्लिक केलं तर या निफ्टी 500 कंपनी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या सेक्टर मधल्या येतील. आता तुम्ही म्हणा सर ह्याच्यामध्ये खूप छोटं छोटं दिसतंय, तर तुम्ही त्या सेक्टरवरती क्लिक करा. त्या सेक्टरवरती क्लिक केलं की तुम्हाला त्या सेक्टर मधल्या ज्या कंपनी आहेत त्या तुम्हाला पाहायला येतील, की जसं की किर्लोस्कर ब्रदर्स असेल, कमिन्स इंडिया असेल, मदरसन सुमी असेल, अशोक लेलंड असेल. आता त्याच्यामध्ये 3 मंथचा परफॉर्मन्स बघायचा असेल तर तुम्ही 3 मंथचा परफॉर्मन्स बघू शकता, मंथली बघू शकता, वीकली बघू शकता, 6 मंथ बघू शकता. आता 5-6 मंथ मध्ये कुठल्या कुठल्या कंपनी बिरिश मध्ये आहेत, कुठल्या कुठल्या कंपनी बुलिश मध्ये आहेत. आता तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे 5-6 मंथ मध्ये निफ्टी 50चा इंडेक्सच ऑलमोस्ट आता जर बघितलं तर तो 12-13% खाली आहे. असं असताना सुद्धा पाठीमागच्या 6 महिन्यामध्ये सुद्धा माझगाव डॉक सारखी कंपनी ही 25% बुलिश मध्ये आहे, वेलकॉर्प आहे, डॉम्स आहे, किर्लोस्कर आहे. सो ह्या गोष्टी आपल्याला इझिली ह्या हिटमॅप वरून पाहता येऊ शकतात. तसंच जर तुम्हाला दुसरं सेक्टर बघायचं असेल, हेल्थ टेक्नॉलॉजी आहे, कम्युनिकेशन आहे, फायनान्स आहे, तर तुम्ही फायनान्स वरती क्लिक केलं तर फायनान्सच्या एवढ्या कंपनीज आहेत. मग तुम्ही त्याचा परफॉर्मन्स 6 मंथ मधला बघू शकता, 1 डेचा बघू शकता, 3 मंथचा बघू शकता. आता 3 मंथ्स मध्ये किंवा अगदी वीक मध्ये, जसं की आता मागच्या किंवा मंथ मध्ये, मागच्या महिन्यामध्ये किंवा रिसेंट ह्याच्यामध्ये कोण कोण स्टॉक्स वर आहेत, तर एचडीएफसी बँक आहेत, आयसीआयसीआय. जर तुम्हाला अगदी तुम्ही त्या लोगोवरती जरी क्लिक केलं तर तुम्हाला सर्व माहिती अगदी त्याची तुम्ही बघू शकता. त्याचा ईपीएस काय आहे, त्याची स्टॉक प्राइस काय आहे, मार्केट कॅप काय आहे, पीई रेशो काय आहे, ह्या गोष्टी इथून तुम्हाला चेक करता येऊ शकतात. आणि हे एक फीचर जे दिलेलं आहे हिटमॅपचं, हे खूप छान फीचर आहे ज्याचा आपण चांगल्या पद्धतीने आपल्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये वापर करू शकतो. आता तुम्ही म्हणणार इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही इथून परफॉर्मन्स 6 मंथ बघा, इयर टू डेट बघा, प्री मार्केट चेंज मध्ये काय आहे ते तुम्ही इथून बघू शकता, की फायनान्स सेक्टरमध्ये प्री मार्केटमध्ये कोण किती पर्सेंटनी वरती ओपन होतं, कोण किती पर्सेंटनी खाली ओपन होतं, ह्या गोष्टी आपण इथून चेक करू शकतो. इव्हन ईच अँड एव्हरी, आता कन्झ्युमर सर्व्हिसेस मध्ये जर आपण गेलो तर इंड हॉटेल आहे, IRCTC आहे. तुम्ही 1 डे पर्सेंटेज चेंज बघितलं की कालच्या क्लोजिंग पेक्षा आजच्या ओपनिंग मध्ये जर तुम्ही बघितलं तर आज अगदी ज्युबिलंट फूड 5.14% वरती आहे, चॅलेट 5.78% खाली आहे, EI हॉटेल -1.6% खाली आहे विदिन अ डे. म्हणजे इथून तुम्ही जे सिलेक्ट करणार आहे ते खूप महत्वाचं आहे. मग ते तुम्ही 1 आवर्स मध्ये पण चेक करू शकता, परफॉर्मन्स 4 आवर्स मध्ये पण चेक करू शकता की कशा पद्धतीने त्यांनी परफॉर्मन्स दिलेला आहे. हे झालं आपला स्टॉकचा हिटमॅप. आता अशाच पद्धतीने तुम्हाला युएस मार्केटचं हवं तर तुम्ही युएस मार्केट लावा, किंवा अगदी तुम्ही इथून दुसरे आणखीन काय हवं असेल, ऑल इंडियन कंपनीज हव्या असतील तर त्या लावू शकता. निफ्टी 50, सेन्सेक्स, निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये बघू शकता. आणि मग तसंच जर तुम्ही आला इथे परत स्क्रीनर मध्ये, मग तुम्ही ईटीएफचा लावू शकता, क्रिप्टोचा लावू शकता. फॉर एक्झाम्पल क्रिप्टो मध्ये जर तुम्ही आला तर क्रिप्टो मध्ये बाबा डेली चेंज मध्ये जर तुम्ही बघितलं इथून, आता क्रिप्टो मध्ये खूप सारे कॉइन्स आहेत. जर इथून जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हा हिटमॅप सिलेक्ट केला तर तुम्हाला इथून प्रत्येक कंपनीचं दिसू शकतं. इथून आज जर बघितलं तर 1 डे मध्ये बिटकॉइन 1.43% बुलिश आहे, इथेरियम 4.19% आहे, सोलाना 5.4% आहे, डोज कॉइन 1.9 आहे, कार्डानो, ट्रोन. अशा पद्धतीने तुम्ही क्रिप्टोची सुद्धा माहिती घेऊ शकता. अगदी तुम्ही एखाद्या ह्या क्रिप्टोवरती क्लिक केलं तर तो क्रिप्टोचा नेम, त्याचा कॉइन, त्याच्या सर्व परफॉर्मन्स तुम्ही इथून बघू शकता, इन डिटेल अभ्यासू शकता. आता हा झाला क्रिप्टोचा हिटमॅप. इथून सुद्धा तुम्ही पर्सेंटेज चेंज करून किंवा अगदी इयरली 6 मंथली चेक करू शकता. जसं की बिटकॉइन प्रिव्हियस 6 मंथ मध्ये 35.79% बुलिश आहे, इथेरियम बिरिश आहे, -21% फॉल झाला, सोलाना. या अशा पद्धतीने इथून तुम्ही
क्रिप्टो कॉइनचा सुद्धा हिटमॅप चांगल्या पद्धतीने वापरू शकता. ही एक जमेची बाजू आहे. आता असंच जर तुम्ही पुढे गेला तर इथून तुम्ही पुन्हा प्रोडक्ट्स मध्ये जाऊन चार्ट लावू शकता. कोणत्याही स्टॉकचा हवा असेल तर प्रोडक्ट्स मध्ये जावा, परत स्क्रीनर मध्ये जावा, ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊन पुन्हा इथून वेगवेगळे ETF इंडियाचे जे काय आहेत ते लावू शकता. त्याचं पर्सेंटेज चेंज इथून तुम्ही बघू शकता की 1 डे मध्ये किती आहे, 6 मंथ मध्ये किती आहे. अशा पद्धतीने तुम्ही ETF म्हणा किंवा स्टॉक्स म्हणा, क्रिप्टो म्हणा, ह्या हिटमॅपचा वापर करू शकता, जेणेकरून 1 मंथ बुलिश 1 मंथ बिरिश फाइंड आउट करू शकता. आता त्याच धर्तीवरती इथं स्क्रीनर्स आहेत, जसं की स्टॉक स्क्रीनर. मग स्टॉक स्क्रीनर वरती आला तर तुम्हाला इथून अगदी हवं ते मार्केट इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण इथून इंडियन मार्केट सिलेक्ट केलं तर ओव्हरव्ह्यू तुम्ही बघू शकता की कुठल्या कुठल्या कंपनीचा त्यांचं मार्केट कॅपिटल किती आहे, प्राइस किती आहे, पर्सेंटेज चेंज किती आहे 1 डे मध्ये, डिव्हिडंड यील्ड किती आहे, कोणत्या सेक्टरमध्ये त्या कंपनी येतात. आपल्याला हे सुद्धा माहित असणं खूप गरजेचं आहे. मग नंतर फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस, ह्या मग त्याच्या पुढच्या गोष्टी झाल्या. त्यांचं इन्कम स्टेटमेंट बघणं, कॅश फ्लो बघणं, सेक्टर बघणं, आणि इथून आपल्याला जे हवं ते आपण लावू शकतो. त्यांचा ROE लावून इथं ROEचा कॉलम येऊ शकतो, PG रेशो लावू शकतो किंवा PE रेशो लावू शकतो, मार्केट कॅपिटल लावू शकतो. त्यानुसार आपण इथून स्क्रीनर सुद्धा ऍड करू शकतो. मग ते ETFचे असतील, बॉन्ड्सचे असतील, क्रिप्टोचे असतील. अशा पद्धतीने हिटमॅप आणि स्क्रीनरचा आपण बेनिफिट घेऊ शकतो. ह्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे स्टॉक हिटमॅप, क्रिप्टो हिटमॅप, जे आपण मेजरली चेक करतो, जेणेकरून आपल्याला इथून, आता हा US मार्केटचा आहे की US मार्केटचा हिटमॅप आपण इथून बघू शकतो. लास्ट बट नॉट द लिस्ट, आता ऑल इंडियन कंपनीचा हिटमॅप, की ऑल इंडियन कंपनीचा सुद्धा आपण इथून हिटमॅप लावू शकतो की त्याच्यामध्ये मग HDFC बँक आहे, मार्केट कॅपिटल नुसार लावू शकतो, एनर्जी मिनरल्स मध्ये लावू शकतो. आता टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस मध्ये खूप स्टुडंट्स एन्क्वायरी करतात, सर हाऊ मेनी स्टॉक्स किती आहेत, तर अगदी इतके स्टॉक्स आहेत, तुम्ही इथून बघू शकता. अगदी अशा पद्धतीने जर हा हिटमॅप प्रॉपर सेट केला तर टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस मध्ये बाबा TCS येतं, इन्फोसिस येतं, बाकीच्या काही कंपन्या येतात. की आता फॉर एक्झाम्पल ही एखादी आज सर्वात बुलिश कंपनी असेल एखादी, तर ती सुद्धा तुम्ही इथून फाइंड आउट करू शकता. की जसं की ह्या बाकीच्या सर्व गोष्टी जर इथून तुम्ही काढून टाकल्या तर आज जर एक्स्ट्रीमली बुलिश बघाय तर ह्या एक्स्ट्रीमली बुलिश मध्ये तुम्ही इथून चेक करू शकता की आज झेनटेक सारखी कंपनी 8% वरती आहे, किंवा अगदी पाठीमागच्या किती महिन्यामध्ये आपल्याला चेक करायचं तर तेही आपण इथून चेक करू शकतो, आणि ह्या गोष्टीचा आपण बेनिफिट घेऊ शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून आपले नवनवीन जे व्हिडिओ येतात ते तुम्हाला नोटिफाय होतील. थँक्यू.